मी गणेश आचवाल स्वामी कृपा क्रिएशन्स या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. निमित्त आहे तुला पाहता या नव्या कोऱ्या मराठी चित्रपटाचं. आणि आनंदाची गोष्ट ही की ज्या व्यक्तीचं नाट्यसंगीत मी जवळून ऐकलेलं होतं आणि ज्या मुंबई मराठी साहित्य संघात त्या स्पर्धेचा जो विजेता होता त्याचं निवेदन मी केलं होतं आणि आज त्याच्याशी गप्पा मारण्याचा योग येतोय, कारण तो या चित्रपटातनं पदार्पण करतोय. नचिकेत, खूप खूप शुभेच्छा. खूप आनंद झाला तुझा वेगळा लुक बघताना. तर मला तेच जाणून घ्यायचंय की नाट्यसंगीतातला तुझा बाज ऐकला होता आणि एकदम इथे डान्स वगैरे करताना बघून, अभिनय करताना बघून सॉलिड वाटले, तर त्याबद्दल अभिनंदन. तूच सांग की हा प्रवास कसा होता. अ, खूपच एक्साइटिंग प्रवास आहे हा. कारण की प्रत्येक ठिकाणी नवीन नवीन गोष्ट शिकायला मिळणं, नवीन नवीन गोष्ट एक्सप्लोअर करणं, याची कायमच मला एक ओढ होती आधीपासूनच. त्यामुळे आपण नाट्यसंगीताच्या वेळेला हो. तुम्ही मला भेटला, तुम्हाला व्यवस्थित आठवत आहे. त्याच्यानंतर सारेगमप झालं, येस. इंडियन आयडल झालं. Yes. इंडियन आयडलमध्ये पण बऱ्याच प्रकारची गाणी गायला. सो सगळे जॉनराज एक्सप्लोअर करणं किंवा सगळी नवीन नवीन गोष्टी एक्सप्लोअर करण्याची मला खूप आवड आहे. आणि अशीच एक देवाच्या कृपेने आणि मयुराताई मुळे ही अपॉर्च्युनिटी माझ्याकडे आली की एका फिल्ममध्ये ॲज अ लीड म्हणून ऍक्ट करायचं. तर मला असं झालं की वाय नॉट, लेट्स ट्राय. आणि मी माझ्याकडनं मनापासून प्रयत्न केलाय आणि त्यात डान्सही होता, त्यात मी गायलोही. सो माझं पहिलं डेब्यू ॲज अ सिंगर फिल्ममध्ये या फिल्म थ्रू येत आहे, ज्याच्यात मीच गातोय आणि माझ्यावरतीच ते चित्रित झालंय. वा. त्यामुळे खूप ऋणी आहे मी देवाचा आणि सगळ्या रसिक प्रेक्षकांचा की त्यांच्या आजपर्यंतच्या इतक्या प्रेमाने, आशीर्वादाने आणि सपोर्टने मी एक पाऊल पुढे जात चाललोय. आणि आय होप की असं तुमचं प्रेम आणि सपोर्ट असंच हो, नक्कीच कायम मिळणार राहील. आहे तुला सपोर्ट. पण मुख्य म्हणजे तू म्हणालास की पहिल्यांदाच असं होतंय की तू गातोयस आणि तुझ्यावरच हो, पिक्चराइज हो. झालंय. तर आता मी तुला असं सोडणार नाही. त्या दोन वेळी मला तुझ्याकडनं ऐकायच्या आहेत. मला असं वाटतं की मी जे गाणं गायलोय, दूर दूर, हे सई गोडबोले बरोबर गायलोय. पण त्याच्यापेक्षा महत्वाची गोष्ट आणि त्याच्यापेक्षा एक्साइटिंग गोष्ट, मला माझं गाणं मिळालं याचा मला आनंद आहेच. पण या फिल्ममध्ये मी सागर हे कॅरेक्टर प्ले करतोय आणि सागर एक म्युझिशियन असतो आणि तो एक गाणं कंपोज करत असतो फिल्ममध्ये. आणि ते फिल्ममध्ये गाणं जेव्हा येतं, ते गाणं गायलं आहे सोनू निगम यांनी. वा. त्यामुळे मी बिईंग अ सिंगर, मी त्यांचा खूप मोठा भक्त आहे. आणि हे स्टेटमेंट मी आयुष्यात कधीच म्हणीन असं वाटलं नव्हतं की सोनूजींनी मला प्लेबॅक दिलाय. क्या बात सो मी त्याच्या दोन वेळी तुम्हाला ऐकवतो, आहे. नक्की. कारण सोनूजी खूप जवळचा विषय आहे माझ्या. वा. आणि ते गाणं मी तुम्हाला ऐकवतो. हम्म, हम्म, मौन तू, मौन मी, तरीही नजर बोलते, साध पैंजणांची तुझ्या मनात वाजते. मौन तू, मौन मी, तरीही नजर बोलते, बघते वळून वळून पुन्हा गालात हासते. थँक्यू. क्या बात आहे. आपण तुला शुभेच्छा देऊया आणि सगळ्यांना सांगूया की तुला पाहता 10 जुलैला प्रदर्शित होतोय. नक्की बघा. वेगवेगळे विक्रम आहेत या चित्रपटाचे, कारण अनेक जणांचं पहिलं पहिलं हे आहे. अनेक जणांचं पदार्पण आहे, डेब्यू आहे. त्यामुळे प्लीज नक्की 10 जुलैला ही फिल्म तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात रिलीज होतीये. तर खूप खूप संख्येने जा. आणि आय एम शुअर तुम्हाला खूप आवडेल ही फिल्म आणि खूप असंच प्रेम आणि सपोर्ट करत राहा. नक्कीच. Yes. सो पुन्हा एकदा शुभेच्छा आणि स्वामी कृपा क्रिएशनला सबस्क्राईब करा ही विनंती.